प्रश्न वसई विधानसभा 133च्या जनतेचे. सध्या महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजलंय. 20 नोव्हेंबर रोजी आपापल्या विधानसभेतून आपला जनप्रतिनिधी उमेदवार निवडून देण्यासाठी जनतेला मतदान करायचं आहे. आपल्या वसई विरार भागात सुद्धा 3 विधानसभा येतात. वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा व बोईसर विधानसभा. यात शहरी व ग्रामीण असे भाग पडतात. मागील अनेक वर्षांपासून या 3ही विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. यावेळी सुद्धा बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रत्येकाने आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी रणनीती आखली आहे. आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम वसई विधानसभेत असणारे लोकांचे प्रश्न व समस्या आपल्या पुढे मांडून वसई विधानसभेच्या उमेदवारांना या माध्यमातून प्रश्न विचारणार आहोत. वसई विधानसभा ही सुज्ञ मतदारांची विधानसभा म्हणून ओळखली जाते. या वसईला निसर्गाचं फार मोठं वरदान लाभलंय. वसईत चिमाजी आप्पा यांनी पराक्रम गाजवलाय आणि याच वसईत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 180हून जास्त क्रांतिकारी हुतात्मे झालेले आहेत. अशी ही निसर्गाने नटलेली व पराक्रमाने गाजलेली वसई. या वसई विधानसभेत मागील 30 वर्षांपासून फक्त एक 5 वर्षांचा श्री विवेक पंडित यांचा कार्यकाळ वगळता बहुजन विकास आघाडीचे श्री हितेंद्र ठाकूर हे आमदार म्हणून आहेत. आपण जाणून घेऊया की या विधानसभेत नक्की काय समस्या आणि प्रश्न आहेत. वसई विधानसभा ही महापालिका क्षेत्रात येते. या क्षेत्रात अनेक गावे समाविष्ट आहेत. आज महापालिका निर्माण होऊन जवळजवळ 15 वर्ष झाली, परंतु वसई विधानसभेच्या अनेक गावात पिण्याचे पाणी, नळाचे कनेक्शन नाही. येथील जनता विहीर, टँकर, बोरिंगचे क्षारयुक्त पाणी आजही पित आहे. या पाण्यासाठी अनेक आंदोलने झाली, परंतु गावच्या तोंडाला काही पिण्यायोग्य पाणी लागलं नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वसईची परिवहन सेवा. वसईकरांसाठी नेहमीच सेवेला तत्पर असणारी लाल परी म्हणजे एसटी. या एसटी बसेस बंद करण्यात आल्या. अहोरात्र असणारी हक्काची परिवहन सेवा बंद झाल्याने याचा वसईतील ग्रामीण भागातल्या जनतेला मोठे नुकसान झाले. कमी दरात मिळणाऱ्या सेवांऐवजी त्यांना रिक्षाच्या नेहमीच होणाऱ्या दरवाढीला सामोरं जावं लागलं. तिसरा मुद्दा म्हणजे पावसाळ्यात बुडणारी वसई. निसर्गाने वसईला सुंदर पर्यावरणाची देणगी तर दिली, पण काळानुसार अनधिकृत बांधकामांचा शापही मिळाला. ग्रामीण भागात अनेक नाले, पाणथळ जागा बुजवण्यात आल्या व तिथे अनेक टॉवर्स निर्माण केले. परिणामी वसई बुडू लागली. वसई हरित पट्ट्यात 0.33चा असणारा FSI 1 वर नेऊन ठेवला. त्यामुळे सनटेक सारख्या पाणथळ जागांवर भराव करून येणाऱ्या संकुलांमुळे वसई पाण्याखाली जाऊ लागली. चौथा मुद्दा म्हणजे वसई पूर्व कामण, जीवचंद्र, देवदळ, बाफाणे येथे पर्यावरण नष्ट करून, डोंगर पोखरून, नाले बुजवून, कांदळवन नष्ट करून, नदीचे प्रवाह बुजवून सुरू असणारे अंधाधुंद अनधिकृत बांधकाम. या बांधकामांमुळे विद्रूप आणि अस्ताव्यस्त झालेले शहर, नेहमीच बुडणारी वसई, वाढणारी गुंडगिरी, आरोग्य, शिक्षण, पाणी, परिवहन या मूलभूत सुविधांवर पडणारा प्रचंड ताण. पाचवा मुद्दा म्हणजे सतत आदिवासी समाजावर होणारा अत्याचार. वसईत चोर समजून पोलिसांनी महिलांना केलेली मारहाण असो की कामण येथील रुक्षणा लहांगे या 22 वर्षीय महिलेचा भूमाफिया प्रदीप गुप्तामुळे झालेला संशयास्पद मृत्यू असो. वसई के बेलकड़ी कामन इलाके में अवैध निर्माण हादसा, 2 लोगों की मौत पर उठे सवाल. वसई के बेलकड़ी इलाके में एक अवैध निर्माण के चलते 2 लोगों की मौत होने की जानकारी सामने आ रही है. इस हादसे के बाद कई सवाल खड़े हो रहे हैं और पुलिस पर FIR दर्ज करने में देरी और गड़बड़ी के आरोप भी लगे हैं. कामण येथे अनधिकृत बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक महिला ठार झाले तर 3 मजूर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती आणि याबाबत अपघाती मृत्यू झालेला आहे. तिच्या डोक्यात स्लॅब पडून तिचा मृत्यू झालेला आहे हे त्यांनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. आज रोजी
घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे. अनधिकृत बांधकाम कोसळून महिलेचा मृत्यू, ठेकेदारांनी केला पुरावा नष्ट, 3 दिवसांनी गुन्हा दाखल. जो गुन्हा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असतानाच आदिवासींचे कैवारी, बहुजनांचे विकास करणाऱ्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला गेला. ये धरना ना इंसानियत के लिए रखा गया है. जो इंसान की मौत हुई है उसके लिए रखा गया है. क्योंकि आज इतने अनधिकृत बांधकाम, ये जो भू माफिया इतने फैल रहे हैं, उसमें इंसान की कीमत एक कौड़ी हो गई है. ये यहाँ के हमारे आदिवासी बांधव जो यहाँ के भूमिपुत्र है, जो यहाँ के राजा माने जाते हैं, वो आज काम कर रहे, बांधकाम काम मजदूरी कर रहे. वो आ रहे मोखाड़ा से, वाड़ा से, जवार से, वहां से आ रहे और वहाँ पे उनको काम मिल रहा है, चलो काम कर रहे हैं. लेकिन उनके जान की कीमत क्या है? आज यहाँ पे 22 साल की लेडी जो अनधिकृत बांधकाम गिरने से उसकी मौत हुई है, उसका किसको पता है? न पुलिस को पता है, न प्रशासन को पता है. क्या किया है लोगों ने? उसको तो लापता कर दिया, जैसे वो थी नहीं, उसका वजूद था ही नहीं. जो आज डीसीपी जोन के सामने क्यों धरना रखा गया, किस लिए रखा गया सर? यहाँ पे जो धरना रखा है क्यों रखा गया सर? आज समाज के सबसे निचले पायदान के लोगों को कीड़े मकोड़े के तरह जो प्रशासन ट्रीट कर रहा है, उनको उनकी मौत हो जाती है, प्रशासन के कान में जू नहीं रहता है, बराबर FIR नहीं दर्ज की जाती है, अधिकारियों के खिलाफ एक्शन नहीं लिया जाता है, तो कोई ना कोई तो चाहिए जो आवाज उठाए. आग कहीं आग जलनी चाहिए जी. तो अब उनके सीने में नहीं जल रही तो कम से कम हम लोग के सीने में थोड़ी बहुत जल रही है, और इसलिए हम लोग आज यहाँ इकट्ठे हुए हैं. क्या हुआ सर, पूरा मैटर क्या है जो आज जो वकीलों का भी धरना डीसीपी जोन के पास रखना पड़ रहा है? पूरा मैटर ये है जी, लेकिन वैसे ही विरार संविधान के हिसाब से नहीं चल रहा है. जैसे कि हमने पुराने काल में देखा, हम मूवी में देखते हैं, हम अभी यूपी बिहार में देखते हैं कि कैसे दलित और आदिवासियों के ऊपर अत्याचार होते हैं. किस तरह से जैसे उन्नाव कांड हुआ, रातों रात लाशें जला दी गई, उसी तरह से वसई में एक कांड हुआ. इसके ऊपर सारे पॉलिटिकल पार्टियां चुपचाप बैठी हुई है. कांड ये हुआ है कि एक आदिवासी 22 साल की महिला जिसकी जब जिंदगी की शुरुआत हुई थी, वो अनधिकृत बांधकाम चल रहा था, उसमें मजूर करके काम कर रही थी, उसके ऊपर दीवार गिरी और उसकी वहां पे मौत हो गई. एक छोटी बच्ची आदिवासी की मौत हो गई. और जो 4 तारीख की घटना घटी, उस पे पुलिस ने कोई एक्शन नहीं लिया, कोई FIR नहीं लिया. 4 तारीख गई, 5 तारीख गई, 6 तारीख गई. 3 दिन होने के बाद जब हमको ये घटना मालूम पड़ी या सोशल मीडिया के माध्यम से जब हमने आंदोलन की धमकी दी, तब जाके एक FIR किया गया 304, मतलब आज का 105 सदोष मनुष्यवध, उसमें FIR किया गया. और वो भी सारे एविडेंस हटाने के लिए, सारे पुरावे हटाने के लिए सामने वालों को पूरी तरह से मौका दिया गया. और ये करते हुए इसमें बहुत बड़ा आर्थिक व्यवहार हुआ. और सबसे बड़ी बात यह है कि जिस महिला की मृत्यु हुई उसका कोई पोस्टमार्टम नहीं है. तो वो दीवार डरने से मरी, कि उसको गला दबा के मारा गया, उसका रेप हुआ, कि उसको जहर देके गया, कुछ मालूम नहीं. हे आदिवासी म्हणजे इकडचे भूमिपुत्र यांच्याच जमिनीवर हे अनधिकृत बांधकाम चालू असत. आणि हे असताना त्यांना त्याच अनधिकृत बांधकामांची भिंत पडल्यामुळे मृत्यू यावा आणि त्या मृत्यूमागे असणारा अपराधी पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक सोडून देतात. हा कुठला न्याय? ते आरोपी आजही बिनधास्त समाजात वावरत आहेत. या मृत्यूवर सगळेच मूग गिळून गप्प बसलेले असतात. स्थानिक आमदार, विरोधी पक्ष, सगळेच. यावरून वसईमध्ये आदिवासी बांधव सुरक्षित आहेत का? हा खूप गंभीर प्रश्न उभा राहतो. आजही आदिवासी बांधवांच्या पाड्यांवर नसणारे पाणी, रस्ता, वीज हाही मोठा आणि गहन प्रश्न आहेच. हा मुद्दा आपल्या चॅनलवर काही दिवसांपूर्वीच उचलला गेला होता. सरबती जाने के लिए 1-1 घंटा में जो कामन से और चिंचोटी जाने के लिए 1 घंटा लगता है. हाँ, टोल भी लेते थे पहला. गाड़ी की भी हालत खराब. हाँ, अभी तो बंद हो गया. गाड़ी भी एकदम खराब. ये देख लो ना कितना बड़े बड़े खड्डे हैं, कितना तो गाड़ी पलटी हो. क्या कहेंगे व्यवस्था को, सरकार को क्या कहेंगे अभी? आज अभी इतना एक्सीडेंट हो रहा है, इतना ये हो रहा है ना सर. घोडबंदर ते वसई पर्यंतच्या खड्ड्यांमुळे असणारा जीवघेणा प्रवास, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. आणि हेच प्रश्न विचारण्याचं धाडस वसईतील जनता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना करेल का? जनतेच्या या प्रश्नांवर 30 वर्ष सत्ता गाजवणारे आमदार हितेंद्र ठाकूर, अनेक वर्ष राजकारणात असणारे व दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे विजय पाटील व 5 वर्ष आमदार असलेल्या विवेक पंडित यांची कन्या सौ स्नेहा दुबे जनतेला आश्वस्त करतील का? खरंच
जनतेच्या समस्यांवर ही निवडणूक होईल का, की नेहमीप्रमाणेच यंदाही सत्ता आणि पैसाच जिंकेल? वसईकर मतदारांनी सुज्ञपणे मतदान करावे हीच गरजा वसईकडून कळकळीची आपणास विनंती.